नमस्कार मित्रांनो, व्हाईट बोर्ड एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनलवर आपण दररोज विविध सांस्कृतिक, प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय यामध्ये शैक्षणिक, राजकीय अशा विविध प्रकारच्या चालू घडामोडी ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या आपण कलेक्ट करून या चॅनलवर त्याचा व्हिडिओ दररोज टाकत असतो. या पूर्ण व्हिडिओची पीडीएफ ची जी लिंक आहे ती सुद्धा याच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. अगदी मोफत ती तुम्ही डाउनलोड करून स्वतःकडे सेव्ह करून ठेवू शकता, ज्या येणाऱ्या कोणत्याही परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या दिनांक 20 मे 2025 रोजीच्या चालू घडामोडी पाहूया. भारतीय लष्कराचे स्पष्टीकरण आणि युद्धविरामाची स्थिती. युद्धविराम संपल्याच्या अफवा भारतीय लष्कराने फेटाळल्या आहेत. 18 मे रोजी डीजीएमओ स्तरावर कोणतीही बैठक नियोजित नव्हती असे लष्कराने म्हटले आहे. 12 मे रोजी झालेल्या डीजीएमओ चर्चेत युद्धविराम कायम ठेवण्याचा निर्णय घेतला गेला होता. त्याला निश्चित समाप्तीची तारीख अशी कोणती ठरवली गेली नव्हती. डीजीएमओ स्तरावर जी चर्चा झाली होती त्यातले महत्वाचे मुद्दे असे होते की दोन्ही बाजूंनी कोणताही गोळीबार होणार नाही, तसेच सीमावर्ती भाग आणि पुढील भागातून सैन्य कपातीसाठी त्वरित उपाययोजना करण्यात येतील. पुढील महत्वाची घडामोड ही की परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी हे संसदीय स्थायी समितीला भारत पाकिस्तान परराष्ट्र धोरणातील घडामोडीबद्दल माहिती देणार होते. समितीचे अध्यक्ष, संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष हे काँग्रेसचे खासदार शशी थरूर होते. यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार होती. भारतीय महासागर धोरणाच्या पुनरावलोकनादरम्यान सागरी सुरक्षेच्या विषयावर सुद्धा चर्चा होणार होती. ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तान सोबत युद्धविराम या घोषणेवर अहवाल सादर होणार होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवरील भारताच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईनंतर प्रथमच ही वरिष्ठ सरकारी अधिकारी संसदीय समितीसमोर माहिती देणार होते. त्यानंतर पुढील घडामोडी आपल्याला माहित असायला पाहिजे. सेना प्रमुख कोण आहेत? सेना प्रमुख आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी राजस्थानमधील लोंगेवाला भागाला भेट दिली. त्यानंतर पुढचे आपल्याला माहितच आहे, काल पाहिलं होतं इस्रोचं एक पीएसएलव्ही यान अपयशी ठरलं. पीएसएलव्ही C61 हे त्याचं नाव. ती EOS 09 उपग्रह योग्य कक्षेत स्थापित करण्यात त्यांना अपयश आले होते इस्रोला. तर हा जो इस्रोचा जो रॉकेट आहे हा 4 चरणीय रॉकेट असून त्याचे पहिले 2 टप्पे मात्र यशस्वीरित्या पार पडले होते. तिसऱ्या टप्प्यानंतर तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण झालेले हे उपग्रह रॉकेट अपयशी ठरले होते. तर यासाठी इस्रोने चौकशी समिती स्थापन केली आहे. पुढील महत्वाची घडामोड पाहूया. एनसीसी च्या मोहिमेने एव्हरेस्ट शिखर, जे जगातील सर्वात उंच शिखर आहे, ते यशस्वीरित्या सर केले आहे. यामध्ये एनसीसीच्या संघात एकूण 10 एनसीसी कॅडेट्स होते, ज्यामध्ये 5 महिला सुद्धा होत्या. 4 अधिकारी म्हणजे 5 एनसीसी स्त्री कॅडेट्स होत्या आणि 5 पुरुष कॅडेट्स होते. त्यासोबतच 4 अधिकारी, 2 ज्युनियर कमिशन अधिकारी, 1 महिला प्रशिक्षक आणि 10 नॉन कमिशन अधिकारी होते. या मोहिमेचा शुभारंभ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 3 एप्रिल रोजी नवी दिल्लीमध्ये केला होता. देशभरातून नवशिक्या कॅडेटची निवड करून त्यांना कठोर प्रशिक्षण दिले गेले. एव्हरेस्ट मोहिमेसाठी याआधी माउंट अबिगमिन येथे पूर्व मोहीम राबवली गेली. त्यानंतर सियाचिन बेसमध्ये हिवाळी व तांत्रिक प्रशिक्षण दिले गेले आणि शेवटी 10 कॅडेट्सनी यशस्वीरित्या एव्हरेस्ट शिखर सर केले. पुढील महत्वाची बातमी आहे, भारताचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग आहेत. यांनी पाकिस्तानच्या संभाव्य हवाई हल्ल्याची टीका केली. पुढे हे अत्यंत महत्वपूर्ण आजची घडामोड आहे. ही म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पियुष गोयल यांचा एक लेख सोशल मीडियावर शेअर केला. ही बातमी महत्वाची नाही, पण तो लेख महत्वाचा आहे. तो लेख म्हणजे GEM विषयी. मित्रांनो, आपल्याला माहित पाहिजे GEM म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ ई मार्केट प्लेस. या पोर्टलद्वारे वंचित वर्गांना संधी उपलब्ध होत आहेत असे या लेखात सांगितले आहेत. नोकरशाहीतील अडथळे दूर होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात बचत होत आहे.
सरकारच्या पारदर्शक प्रशासनाच्या प्रयत्नांना सुद्धा डिजिटल गती मिळाली आहे. पियुष गोयल यांच्या लेखात GeM गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेसने प्रवेश अडथळे दूर केले, भ्रष्टाचार हटवला, वंचितांना सशक्त केले आणि करदात्यांच्या पैशांची मोठी बचत केली, असे या लेखामध्ये स्पष्ट केले आहे. पुढे वळूया. विकसित कृषी संकल्प अभियान. तर हे जे अभियान आहे 29 मे ते 12 जून दरम्यान देशव्यापी राबवले जाणार आहे. याचा उद्देश असणार आहे शेती संबंधित आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन बियाण्यांबद्दल शेतकऱ्यांना जागरूकता निर्माण करणे. या अभियानाचा विस्तार 723 जिल्ह्यांमध्ये तसेच सुमारे 1.5 कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. यामध्ये जवळपास 65,000 गावांना भेट देत अनेक शास्त्रज्ञांचा सहभाग असेल. हे शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने शेती कशी करता येतील याचे प्रशिक्षण देणार आहेत. विकसित भारत संकल्पनेच्या केंद्रस्थानी विकसित कृषी, विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी हे उद्दिष्ट असणार आहे. भारताचे ध्येय असणार आहे की भारताने जागतिक अन्न पुरवठा केंद्र बनायला हवे. याशी संबंधित कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी स्वतःच्या भाषणामध्ये काही मुद्दे सांगितले आहेत. ते मुद्दे असे की इंडस वॉटर ट्रीटी जी आहे पाकिस्तान सोबत, जम्मू काश्मीर, राजस्थान आणि हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील क्षेत्रांना ही इंडस वॉटर ट्रीटी स्थगित केल्यामुळे या राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असे कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी सांगितले आहे. या पाण्याचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी भविष्यात व्यापक रणनीती सुद्धा तयार केली जाईल. पुढे वळूया मित्रांनो. सर्वोच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने खूप महत्वपूर्ण असा निर्णय दिला आहे. तो निर्णय असा की आता सर्व उच्च न्यायालय न्यायाधीशांना पूर्ण पेन्शन आणि निवृत्ती लाभ सुद्धा मिळणार आहे. या खंडपीठाचे मुख्य न्यायाधीश होते BR गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसी. ठीक आहे. तर याविषयी अधिक माहिती अशी की माजी मुख्य न्यायाधीशांना दरवर्षी 15 लाख रुपये पेन्शन मिळेल. सर्व न्यायाधीशांना नियुक्ती कालावधीनुसार किंवा अतिरिक्त न्यायाधीश असो वा स्थायी न्यायाधीश असो सर्वांना समान पेन्शन मिळेल. सर्व न्यायाधीशांना पेन्शन देण्यास नकार हा संविधानाच्या अनुच्छेद 16 अंतर्गत समानतेच्या हक्काचा उल्लंघन मानले जाईल, असा हा निर्णय होता या खंडपीठाचा. पुढे जाऊया मित्रांनो. ही मला वाटते आजची सर्वात महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे ओलिव्हिया अंतर्गत ऑपरेशन ओलिव्हिया भारतीय तटरक्षक दलाने राबविलेले ऑपरेशन आहे. या अंतर्गत एंडेंजर्ड स्थितीमध्ये असलेले ऑलिव्ह रिडली कासवाचे संरक्षण होणार आहे. तर गहीरमाता हा जो समुद्र किनारा आहे हा ओडिशा राज्यात आहे. तर गहीरमाता बीच ओडिशा हे या कासवांच्या महत्वाच्या निवासस्थानांपैकी एक असून दरवर्षी येथे 8 लाखाहून अधिक कासवे पोहोचतात. तटरक्षक दल नोव्हेंबर ते मे दरम्यान ऑपरेशन ओलिव्हिया हे ऑपरेशन राबवून कासवांसाठी सुरक्षित अधिवास निर्माण करण्यावर भर देणार आहे. आजपर्यंत 366 बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या बोटी अडवण्यात आल्या असून टर्टल एक्सक्लुडर डिव्हाइसेसद्वारे शाश्वत मासेमारीचे प्रोत्साहन दिले जाणार आहे. मित्रांनो, समुदाय पोहोच कार्यक्रम तसेच NGO यांच्या सहयोगाने कासव संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत. फेब्रुवारी 2025 मध्ये ऋषिकुल्या नदी मुखाजवळ जवळपास 7 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी अंडी घातलेली आहेत, ज्यामुळे ऑपरेशन ऑलिव्हियाच्या यशाचे प्रत्यंतर मिळते. बेकायदेशीर मासेमारी, जाळ्यात अडकलेल्यामुळे जीवितहानी होणे आणि अधिवासाच्या ऱ्हासामुळे ऑलिव्ह रिडले कासवांना धोका आहे आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी तटरक्षक दल सतर्कपणे ऑपरेशन ऑलिव्हिया अंतर्गत कार्यरत आहे. पुढे वळूया मित्रांनो. ही सुद्धा आजची अत्यंत महत्वाची बातमी आहे. कोणत्याही परीक्षेत विचारू शकतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीमध्ये नवीन OCI म्हणजे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया यांच्यासाठी एक नवीन पोर्टल लॉन्च केले आहे. या पोर्टलमध्ये सुधारित कार्यक्षमता, प्रगत सुरक्षा आणि वापरकर्ता अनुकूल अनुभव मिळणार आहे. 5 दशलक्षहून अधिक OCI कार्डधारक आणि नवीन वापरकर्त्यांसाठी सुविधा प्रदान करेल. मित्रांनो, OCI म्हणजे काय हे जाणून घ्या. ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया त्यांना एक कार्ड प्रदान करतं
भारताकडून ते ओसिया कार्डधारक विदेशामध्ये कार्य करतात पण भारताचे असतात. ठीक आहे, पुढे ओळूया. भारत ओसिया कार्ड धारकांसाठी जागतिक दर्जाच्या इमिग्रेशन सुविधा प्रदान करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. सुधारित वैशिष्ट्ये आणि कार्यक्षमता यामुळे नागरिकांसाठी डिजिटल गव्हर्नन्स मध्ये मोठी सुधारणा होईल. पुढील महत्वाची बातमी पाहूया, ते म्हणजे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे 6 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या 6 दिवसांमध्ये ते 3 देशांना भेट देणार आहेत, ते म्हणजे नेदरलँड्स, डेन्मार्क आणि जर्मनी. मित्रांनो, द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर संवाद या दौऱ्यात साधला जाईल. म्युच्युअल इंटरेस्टच्या विषयावर सहकार्य वाढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच भारताच्या कूटनीतिक मोहिमेचा भाग म्हणून यामध्ये व्यापारी भागीदारी, गुंतवणूक आणि सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. पुढे आता जागतिक न्यूज पाहूया. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या बातम्या त्या अशा. युके आणि युरोपियन युनियन यामध्ये अन्न, मत्स्य व्यवसाय, संरक्षण आणि युके प्रवाशांसाठी ई गेट्स या संबंधित एक करार झाला. या करारामुळे युके संरक्षण उद्योगाला युरोपियन युनियनच्या जवळपास 150 अब्ज युरो सुरक्षा निधीत सहभागी होता येईल. मित्रांनो, युरोपियन युनियन मध्ये अनेकशे देश आहेत, नुसते युकेच नाही तर अनेकशे देश मिळून युरोपियन युनियन तयार होते. तर युरोपियन युनियन आणि युके मध्ये एक करार झाला आहे, तो तुम्ही इथे वाचून घ्या. पुढे वळूया. जागतिक स्तरावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. कशामुळे? तर रशिया आणि जे युक्रेनचे युद्ध चालू आहे त्या संदर्भात. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की तसेच नाटो देशांच्या प्रमुखांशी हा संवाद होणार आहे. या चर्चेचा मुख्य उद्देश आता सांगितल्याप्रमाणे युक्रेन युद्ध संपवण्यासाठी वेगळा वेगळा मार्ग शोधणे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे की दर आठवड्यात जवळपास 5,000हून अधिक रशियन आणि युक्रेनी सैनिकांचा जीव जात आहे. हा रक्तपात थांबवणे अत्यंत आवश्यक आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी सुद्धा पुष्टी दिली आहे की रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यामध्ये दूरध्वनीद्वारे चर्चा आयोजित करण्याची तयारी सुरू आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सुद्धा सांगितले आहे की युक्रेनमधील मोहिमेसाठी पुरेशा सैन्य सामर्थ्य आमच्याकडे आहे. रशियावर अण्वस्त्रे वापरण्यासाठी दबाव आणण्याचे प्रयत्न झाले पण रशियाने असे करण्याचे टाळले, असे रशियाचे अध्यक्ष म्हणतात. रशियाकडे आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक त्या सैन्य शक्ती आहेत, त्यामुळे अण्वस्त्राचा वापर करण्याची आम्हाला काही गरज भासणार आहे, असे त्यांनी म्हटले. या मोहिमेचे उद्दिष्ट संघर्षाची मूळ कारणे सोडवणे, दीर्घकालीन शांतीसाठी परिस्थिती निर्माण करणे आणि रशियाच्या सुरक्षेची हमी देणे असे आहे. पुढे वळूया. हा काही खूप महत्वाचा नाही पण तुम्ही फक्त वाचून घ्या एक वेळेस. अमेरिकेचे अध्यक्ष जे आहेत, माजी अमेरिकेचे अध्यक्ष याच्या आधी जे होते जो बायडन यांना कॅन्सर झाला आहे असे ते म्हटले आहे. पुढे स्पोर्ट्सकडे, खेळ जगताकडे वळूया. भारतानं बांगलादेशचा 4-3 अशा रोमांचक पेनाल्टी शूटआउट मध्ये पराभव केला. तर सॅफ ही अंडर 19 चॅम्पियनशिप 2025 ही स्पर्धा चालू होती. अरुणाचल प्रदेशच्या युपीए मध्ये शेवटचा फायनल सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये भारताचे कर्णधार सिंगयुम शामी यांनी दुसऱ्या मिनिटाला गोल करत आघाडी मिळवून दिली होती. मात्र बांगलादेशच्या 61व्या मिनिटाला गोल करत स्कोर 1-1 असा आणला होता. पूर्ण वेळ संपल्यामुळे हा सामना पेनल्टी शूटआउट मध्ये खेळला गेला. पेनल्टी शूटआउट मध्ये कर्णधार शामीने निर्णायक पेनल्टी मारून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अशा प्रकारे सॅफ हा बांगलादेशला हरवत भारतानं 4-3 अशा पेनल्टी शूटआउट मध्ये जिंकला अंडर 19 सॅफ चॅम्पियनशिप. शेवटचा महत्वाचा मुद्दा असा की बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी एक महत्वपूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे की ती आशियाई क्रिकेट परिषद ACC या स्पर्धामध्ये सहभागाच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. म्हणजे आधी असं सांगण्यात आलं होतं की बीसीसीआयने असा निर्णय घेतलेला आहे की आशियाई क्रिकेट स्पर्धेची जी 2 स्पर्धा होतात महिला आणि पुरुषांच्या, त्या स्पर्धेत भारत भाग घेणार नाही. भारत पाकिस्तान तणावामुळे हा निर्णय घेण्यात आला होता असे सांगितण्यात आले होते. मात्र सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले